तर ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शह देणार आहेत, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत 8 जानेवारीलाच येणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत 8 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे आणि त्याच दिवशी नागपुरात मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत। महापालिका निवडणुका, शहरांसाठीचा विकास विजन मुख्यमंत्री या मुलाखतीतनं मांडतील। देवेंद्र फडणवीसांची ठाण्यातही एक प्रकट मुलाखत होणार आहे। हॉटेल सेंटर पॉइंट इथेही मुलाखत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। प्रवीण, काय अधिकचे अपडेट्स आहेत? महानगरपालिकांच्या ज्या 29 ठिकाणी निवडणुका आहेत त्याच्यासाठी प्रचाराचा वेळ खूप कमी आहे। त्यामुळे यावेळी भारतीय जनता पक्षानं नवा रणनीती जी आहे ती अवलंबलेली आहे। त्यामुळे जाहीर मुलाखती असतील, रोड शो असतील याकडे भर आहे। याचाच भाग म्हणून नागपूरमध्ये म्हणजे राज्याची उपराजधानी आणि गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांचे शहर नागपुरात एक प्रकट मुलाखत 8 तारखेला होणार आहे। ही जी मुलाखत आहे या मुलाखतीचं टायमिंगही अत्यंत महत्वाचं आहे, कारण की राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची जी मुलाखत होणार आहे त्याच वेळेस ही मुलाखत होणार आहे। या मुलाखतीमध्ये नागपूर शहरासाठी जे काही विकास गेल्या 11 वर्षामध्ये केंद्र सरकारच्या वतीनं आणि राज्य सरकारच्या 7.5 वर्षामध्ये जो झाला आहे तो दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। नागपूर हे एकमेव शहर असं आहे वाराणसीनंतर, पंतप्रधानांचं जो मतदारसंघ आहे नरेंद्र मोदींचा, त्यानंतर नागपूर हा लोकसभा मतदारसंघ असा आहे की जिथे सर्वात जास्त विकास कामं गेल्या काही वर्षांमध्ये झालेले आहे। त्यामुळे नागपूर कडे ज्या पद्धतीनं विकासाचे कामं झाले आहेत ते पुढे घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। दुसरीकडे मात्र नागपूर शहरात जे विकास कामं होत आहेत त्यामुळे नागपूर शहर उकलून ठेवलं आहे। घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।